तिकडे शरद पवार यांनी अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली। मोदींनी माझी स्तुती केली, मात्र आता त्यांनीच वेगळी भूमिका घेतल्याचं शरद पवार म्हणाले। अजित पवार यांच्यावर सुद्धा त्यांनी शरसंधान साधलं। विधानसभेला नागरिकांनी मतदान करूनही ते चुकीच्या रस्त्याने गेल्याचा टोला त्यांनी लगावला। काही लोकांनी चौकाची भूमिका घेतली। ज्यांनी चौकाची भूमिका घेतली ते कोणावर गेले? आज भाजप हा पक्ष सर्वसामान्य खेड्यापाड्याच्या लोकांची हिताची दखल करणारा पक्ष नाही। हा मजबूर लोकांचा पक्ष आहे आणि त्यामुळे त्यांच्या विरोधानं याच्यासाठी लोकांनी मतं दिली नव्हती। मागची निवडणूक इथं विधानसभेची झाली, तुम्ही 100% मतदान केलं इथं। ते मतदान तुम्ही केलं, ते कोणाच्या नावाने केलं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावाने केलं। आणि आज आम्ही हे विसरतो आहे आणि वैयक्तिक जातो आहे। माझ्या मते हा चुकीचा रस्ता आहे। चुकीचा रस्ता थांबला पाहिजे आणि लोक योग्य रस्त्यावर आणले पाहिजे आणि त्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची। दुर्दैवानं यावेळेला उमेदवार घरातच आले, त्याचं काही कारण नव्हतं। काही लोक गेले, पक्ष सोडला। आता हा इतिहास मी काही सांगायची गरज नाही। मी तुम्हाला प्रश्न विचारतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी स्थापन केलं? सवन देशाला माहिती। आत्तापर्यंत जे लोक निवडून आणले हे कुणी आणले? ज्यांना मंत्रिपदं दिली ती कुणी दिली? मी कधी स्वतःला मागितलं नाही, काही गरज नव्हती। आपण नवीन कार्यकर्ते तयार करणं, त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांच्यामार्फत विकासाचं काम करून घेणं हाच माझा स्वभाव होता। आणि गेल्या 10-20 वर्षामध्ये मी स्थानिक राजकारणात लक्ष दिलं नाही। मी कधी असं म्हटलं नाही। काही लोक सांगतात की ही निवडणूक आता सांगितलं गेलं ही स्थानिक नाही आहे, ती मोदी आणि राहुल गांधी यांच्यात आहे। आता बारामती लोकसभेला काय राहुल गांधीच यायचं आहे? तो मत मागायचा का मोदी मागायचे? तो हा काही लोक सांगतात मोदींना प्रधानमंत्री करण्याच्यासाठी द्या। आता हे एक नवीन निघालं। महाराष्ट्राचं सांगत नाहीत, महाराष्ट्रासाठी सत्ता पाहिजे त्यासाठी मत द्या हे सांगत नाहीत। ते सांगतात की राहुल गांधी का मोदी। माझ्या दृष्टीनं हा निवडणुकीचा प्रश्न स्थानिक आणि इथल्या स्थानिक जनतेच्या मताच्या सामुदायिक शक्तीच्या जोरावर देश पातळीवर योग्य काम कसं होईल हे बघणार यांच्यातलीही निवडणूक आहे। त्यांनी सांगितलं मला बारामतीला यायचं आणि ते इथं आले। इथं आल्याच्या नंतर त्यांनी भाषण केलं की मी जे काही घडवलं त्याच्यात महत्त्वाचं कारण हे काम कसं करायचं हे माझं विरोध धरून मला पवारसाहेबांनी शिकवलं। त्यामुळे आज मी हे केलं। हे भाषण त्यांचं आठवतं का परत? त्यांनी इथं केलं देशाच्या प्रधानमंत्र्यांनी। आणि आज तेच प्रधानमंत्री वेगळी भूमिका घ्यायला लागली। व्यक्तिगत टीका, त्यांच्या राजकारणामध्ये वेगळ्या विचाराला कोणी भूमिका घेतली तर त्याच्यावर कारवाई, आणि ती कारवाई किती करायची, कुणावर करायची?